कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, आशूला बरं व्हायला अजून 2-3 आठवडे तरी जातील ना? कीर्ती, कधीतरी चांगलं बोलशील? अगं मी प्रॅक्टिकल बोलते। आता मला सांग, डॉक्टर काय म्हणाले? मलेरिया असू शकतो, म्हणजे आता टेस्ट होणार, रिपोर्ट येणार, मलेरिया डिटेक्ट होणार, त्यानंतर डोस सुरू होणार। आणि आशूला किती वीकनेस येतो तुला माहितीये ना? त्यातून रिकवर व्हायला त्याला 2-3 आठवडे आरामात लागतील। म्हणजे तुला कळतंय ना, तुझ्याकडे 2-3 आठवड्यांचा वेळ आहे। वेळ कशासाठी? आता कशासाठी? अगं अगं संधी आहे तुझ्याकडे। लवकरात लवकर त्या शिवाला या घरातून हकलवून लाव कायमच। आणि मला वाटतंय आशूच्या नवीन आयुष्याची सुरुवात इथूनच होईल कदाचित। कीर्ती, काहीही बोलतेस ना तू। हो, पण खरं तेच बोलते ना आई। मला सांग, आपला आशू कुणामुळे आजारी पडलाय? तिच्यामुळे। समजा आशूचं उद्या काहीतरी बरं वाईट झालं तर कुणाला दोष देणारच ग? आणि तेव्हा त्या मुलीला दोष देऊन काही उपयोग होणार आहे? त्यामुळे आत्ताच वेळ आहे तुझ्याकडे, नाहीतर ती शिवा आपल्या आशूला बरोबर गुंडाळेल। ए थांब, काय ग? आईने काहीच सांगितलेलं ऐकायचं नाही असं ठरवलंयस का तू? नाही, मी आशूसाठी खिचडी करून आणली होती। माझ्या मुलासाठी मी केली असती खिचडी, तू कशासाठी केलीस? सीताई प्लीज, अहो असं काय करता? तू काय माझ्या मुलामध्ये आणि माझ्यामध्ये अंतर टाकायचा प्रयत्न करतेस? मी असं होऊ देणार नाही। जानी, ऐकलं नाहीस का? निघायचं। तेव्हा आशू, आशू, आशू काय होतंय? हा बोल, मी आले, बोल, काय होतंय? आशू, हे बघ, मी खायला आणलं तुझ्यासाठी, ये हळू हळू ये। कसं वाटतंय तुला? हे घे, मी खायला करून आणलं तुझ्यासाठी खिचडी। नको। असं काय करतो? खाऊन घे, बरं बरं वाटतं। ए, तुला हा आगाऊपणा करायचा नाही असं सांगितलंय आईने। कीर्ती, आता त्याने खाणं महत्वाचं आहे, अगं पण खाऊ दे त्याला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।